सर्वश्रेष्ठ बाल कलाकार श्रेणी में ही मराठी फिल्म जिप्सी में अपने सराहनीय कार्य के लिए कबीर शशि खंडारे ने भी रजत कमल का राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त किया है। Kabir wins for his honest and endearing portrayal of Jyotia, performed with rare emotional depth. छोटे छोटे बच्चों की बड़ी बड़ी उपलब्धियां और अब सर्वश्रेष्ठ बाल कलाकार। सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। आपण आज अशा ठिकाणी आलो आहोत, पुण्यातला हा अप्पर बिबीवाडी हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये हा झोपडपट्टीचा हा भाग आहे। इथं येण्यामागचं कारण म्हणजे एक नुकतेच जे राष्ट्रीय फिल्म पुरस्कार जे आत्ता पार पडले, यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांना पुरस्कार देण्यात आले। यामध्ये या झोपडपट्टी परिसरातील हा जो चिमुकला जो तुम्हाला दिसतोय, याचं नाव आहे कबीर। ह्या कबीरला जिप्सी या चित्रपटासाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार चाइल्डचा देण्यात आला आहे। कुणी विचारही करू शकणार नाही की झोपडपट्टीमध्ये राहणारा हा जो कबीर आहे, याला हा जिप्सी चित्रपटासाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला। याला कदाचित ह्या कबीरला झळाळी कुठं मिळाली नसेल किंवा लोकांना कळालं नसेल की कबीर पुण्यातल्या झोपडपट्टीच्या या भागामध्ये राहतो। त्याचं जर घर आपण बघितलं तर ही छोटीशी खोली आहे आणि अशा ह्या सगळ्या ह्या हालाकीच्या याच्यामध्ये राहत असताना देखील तो असेल किंवा त्याचे वडील असतील किंवा त्याचं संपूर्ण कुटुंब असेल, ह्या सर्व कुटुंबाने हा जिप्सी चित्रपट बनवला आणि आज या जिप्सी चित्रपटाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कबीरला हा फिल्म राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे। बोलके डोळे, निरागसता, नैसर्गिक अभिनय आणि बालवयातच प्रगल्भ अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या जिप्सी चित्रपटात झळकलेल्या बाल कलाकार कबीर खंदारेचा एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला। प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश शेरला यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मोत्याची माळ व महाराष्ट्राच्या शौर्य, प्रेरणा आणि आस्थेचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देत कबीरच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली। यावेळी बोलताना गणेश शेरला म्हणाले, जिप्सी चित्रपटासाठी नुकताच महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार तसेच भारत सरकारचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय बाल कलाकार पुरस्कार कबीर खंदारेला महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते मिळाला असून कबीरच्या या दैदिप्यमान यशामुळे मराठी चित्रपट क्षेत्रात दक्षिण उपनगराचा नावलौकिक वाढला आहे। चित्रपट क्षेत्रातील कोणत्याही पार्श्वभूमी नसताना एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कार मिळवत असल्याची बाब निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे शेरला यांनी सांगितले। यावेळी अजय गुटगे, शशी खंदारे, बद्रीनाथ जन्म, धन्यकुमार गुगळे, सचिन पाटोळे, अश्विनी चिन्नी, अरुण गांजे, भारतीय जनता पार्टी पर्वती मतदारसंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व एकता सेवा प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। कबीर, काय सांगशील की तुला हा पुरस्कार मिळाला, तुला कसं वाटलं पहिल्यांदा? खूप छान। मग ज्यावेळेस तू तिथं गेलास, तुझ्यासमोर राष्ट्रपती होत्या, मग तुझा तो अनुभव कसा राहिला? मला काय वाटलं नाही, पण खुश होतो मी। बरं, मग तू तिथं ज्यावेळेस गेलास तर तुला तिथं मग कसं तू गेटअप केलास, म्हणजे तू कसं तिथं तयार होऊन गेलास काय? मी महाराष्ट्रीयन लुक करून गेलतो, धोतर, नेहरू शर्ट आणि फेटा। बर, मग ज्यावेळेस द्रौपदी मुर्मू असते म्हणजे राष्ट्रपती असते, ज्यावेळेस त्यांनी तुला हा हे प्रमाणपत्र दिलं, मेडल घातलं, त्यावेळेस तुझ्या भावना काय होत्या किंवा तुझे आई वडील ज्यावेळेस तुझ्या समोर होते त्यांना कसं वाटलं काय? त्यांना काय माहिती कसं वाटलं, पण मला खूप छान वाटलं। बर, मग तू हा चित्रपट करत असताना तुला काय अनुभव आला? म्हणजे चित्रपट पहिल्यांदाच करतोय की कसं काय? माझा चित्रपट दुसऱ्यांदा आहे हा। बर, पहिला मी दुकोटा नावाचा एक पिक्चर केलता आणि 2-4 शॉर्ट फिल्म आणि ॲड केलत्या मी, सिरीज। बर, आणि
आम्हाला मूवी करताना हा. ते त्यामध्ये कॅरेक्टर आहे ना माझं, हा. त्या पायात चप्पल नव्हती, त्याला बर. खायला मिळत होतं ताजं. बर. अजून त्याला कुठं पण जायचं असलं तर चालत जावं लागत होतं. हा. ते मला खूप हार्ड वाटलं होतं, पण आता मी राष्ट्रपतीच्या ते पुरस्कार घेऊन आले, ते खूप छान वाटते. बर. मग तू आता ज्या ठिकाणी राहतो, तुला असं वाटत होतं की आपण असं एवढ्या अशा परिस्थितीमध्ये राहतो आणि आपल्याला एवढा मोठा पुरस्कार मिळेल, तर तुला वाटलं होतं? नाही. बर. मग तिथं कोण कोण होतं? ते पुरस्कार ज्यावेळेस देत होते तुझ्या समोर कोण कोण होतं? शाहरुख खान, अजून ते त्यांना मिळाले ना बेस्ट ॲक्टर राणी मुखर्जी. हा. बरं. शाहरुख खानला तू भेटला? नाही, तो भेटायला जाणार होतं, हा. पण ते बॉडीगार्डने असा घोळका घातला, हा. म्हणून मी नाही गेलो. पण शाहरुख खाननी आवड घेऊन येताना मला डोळा मारलेला. बरं. आणि काय म्हटला? काय नाही, असा डोळा मारून लगेच टर्न झाला. हो का? पहा, म्हणजे ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी लोक तरसत असतात, तो शाहरुख खान ह्या चिमुकल्याला डोळा मारून म्हणाला की तू खूप मोठं जग जिंकलंय. तर आपण पाहतोय की झोपडपट्टी सारख्या भागामध्ये राहून सुद्धा कबीरने इतकी मोठी अचिव्हमेंट केली आहे की ही खरंच याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि ही जगापुढे येण्यासारखी गोष्ट आहे. कबीर, आणखी तुला काय वाटतं की आता पुढे काय करायचं आपल्याला? फिल्म आणि ऑस्कर. बरं. बघा, याचे विचार बघा किती मोठे आहेत की आता याला ऑस्करपर्यंत जायचं आणि ऑस्कर घेऊन जायचं. नक्कीच कबीरमध्ये जे टॅलेंट आहे, ह्या टॅलेंटमुळे कबीर नक्कीच ऑस्कर देखील आणू शकतो, एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे आणि त्याच्या सर्व कुटुंबामध्ये ताकद आहे. कबीरचे पप्पा आता आपल्यासोबत आहेत, शशी कंदारे, जे ह्या जिप्सी चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत आणि ह्या चित्रपटासाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार बेस्ट चाइल्ड ॲक्टरसाठी कबीरला मिळाला. तर काय सांगाल, इतकी मोठी अचिव्हमेंट आज झाली आहे आणि इतकं मोठं स्वप्न आज तुमचं पूर्ण झालं आणि काय आज तुमच्या भावना? थँक्यू व्हेरी मच. सगळ्यात आधी तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली. सिनेमाबद्दल आणि अचिव्हमेंटबद्दल सांगायचं तर शब्दामध्ये मांडता येणारी गोष्ट नाही आहे. म्हणजे मी एक पोस्ट केली होती फेसबुकला की हा पुरस्कार मला डिरेक्टर म्हणून मिळाला असता आणि मला जेवढा आनंद झाला असता त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आनंद कबीरला, म्हणजे माझ्या मुलाला बेस्ट चाइल्ड ॲक्टर म्हणून मिळाला. त्याचा खूप जास्त आनंद जो शब्दामध्ये मला मांडता येणार नाही. थोडक्यात हा जो जिप्सी चित्रपट आहे याची नेमकी काय तुमची म्हणजे असं काय विचार होते की जेणेकरून तुम्हाला हा चित्रपट सुचला? जिप्सी ही गोष्ट एका भटक्या समाजातल्या ज्योत्या नावाच्या एका छोट्या मुलाची गोष्ट आहे, जो वर्षानुवर्ष समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब आहे, ज्यांना कुठल्याही सुखसुविधा आणि म्हणजे त्यांचे बेसिक प्रश्न सॉल्व नाही झाले. अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य आणि त्याच्यापुढे शिक्षण, ही गोष्ट तर आणखी त्याची पूर्ण झाली. पण शिक्षण ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यामुळं सगळं ड्रास्टिक चेंज होऊ शकतं आयुष्यामध्ये. तर हा सिनेमा सुचण्यापाठीमागं असं की मी गावाकडं शाळेत असताना 2098च्या आसपासच्या गोष्ट 98च्या आसपास एक डोंबारी कुटुंब आमच्या गावामध्ये आलं होतं आणि त्यावेळेस असं होतं की मनोरंजनाची साधने एवढी वाढली होती की जे खेळ करायचे कलाकार त्यांचं पोट भरणं पण अवघड होऊन गेलं होतं. आमच्या गावामध्ये एक व्यवसाय आहे जो प्रत्येकाला तिथं एक म्हणजे काम मिळायचं आणि त्यांना त्यातून काम मिळालं. आणि तो जो उत्तम पवार नावाचा जो मुख्य त्यांच्यातला ते कुटुंब प्रमुख होता, त्याला असं वाटलं की अरे आपण इथं काम मिळतं तर आपण इथंच थांबवू, सगळं बंद करू. पण त्यांना ती जन्मताच सवय असल्यामुळे भटकण्याचे, तो एकटा, त्याची बायको आणि त्याची मुलं 2 राहिली आणि बाकीचे निघून गेले. पण पुढचे 2-3 वर्ष प्रत्येक वेळी ज्यावेळेस यायचे त्यावेळेस त्यातले 2-3 राहायचे आणि ती तिथं स्थिर झाली. आणि त्याच्यानंतर पुढच्या काही वर्षामध्ये त्यांना ह्याच्याकडून ग्रामपंचायतीकडून घरं मिळाली, त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड अशी कागदपत्र तयार झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला भारी काय गोष्ट वाटली की त्यांचा जो छोटा मुलगा होता आणि मुलगी ते 9वीपर्यंत शाळा शिकले. तर ही घटना मला फार आवडली आणि मग मी विचार केला की ह्याच्यावरती काल्पनिक गोष्टी लिहावी आणि त्याच्यावरती मग मी काल्पनिक गोष्ट लिहून ती जिप्सी नावाची फिल्म केली. आता ह्या फिल्मला तुम्हाला पुरस्कार मिळाला आणि ज्यावेळेस हा पुरस्कार देत असताना तुमच्यासमोर अनेक दिग्गज कलाकार त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यावेळेस तुमची काय भावना होती? मला भावना म्हणजे ते शब्दातनं मांडतानाच आत्ता जसं सांगितलं तसं मी, पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की त्याच्यामध्ये लहानामध्ये बालकलाकार म्हणून कबीरला मिळाला, जो त्याला अगदी पहिलीच्या वर्गामध्ये आत्ता आहे तो.
आणि पहिल्याच फीचर फिल्म पहिलीच आहे त्याची, त्याला मिळाला. आणि तोच पुरस्कार शाहरुख खानला जवळजवळ 36 वर्ष आय थिंक सिनेमा क्षेत्रात काम करावं लागलं तेव्हा शाहरुख खानला मिळाला. तर मला इतका खूपच आनंद झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाहरुख खानची पण तीच प्रतिक्रिया होती की तिथं त्यांनी बोलून दाखवलं की एवढ्याच लहान मुलाला मिळाला, मला ह्याच्यासाठी इथे यायला खूप ते ऐकून मला फार भारी वाटलं. नक्कीच आपण बघितलं की दिग्गज कलाकारांसमोर कबीरला जो पुरस्कार मिळाला तो पुरस्कार स्वीकारत असताना त्याच्या वडिलांना देखील खूप आनंद झाला आणि त्यांनी बोलून दाखवलं की मी ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळण्यापेक्षा मला माझ्या मुलाला बेस्ट चाइल्डचा ॲक्टरचा पुरस्कार मिळाला, यातच मला खूप आनंद आहे. आत्ता कबीरच्या आई आपल्यासोबत आहेत, ज्या कबीरनी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार प्राप्त केला आहे बेस्ट चाइल्ड ॲक्टरसाठी. काय सांगाल की आज तुमच्या मुलाने एवढं मोठं अचिव्हमेंट केली आहे, काय आज तुमच्या भावना आहेत, काय सांगता? अतिशय आनंद होतोय. त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळालं आहे. त्याच्या बाबांनी पण एवढे वर्ष जे स्ट्रगल केलं, एवढ्या कष्टातून ही फिल्म उभी केली आहे, ते मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. सगळा हा संपूर्ण जिप्सीचा प्रवास. तर आणि हे आता त्याच्यानंतर जो प्रवास होतोय आमचा, की आता राज्यस्तरावरती 8 अवॉर्ड मिळाले जिप्सीला आणि भारत राज्याकडून म्हणजे भारताकडून सुद्धा आपल्याला मिळालं आहे बेस्ट चाइल्ड ॲक्टर. हे मला खूप अत्यंत आनंद होतो, म्हणजे शब्दात व्यक्तच करता येत नाही आहे. हा गगनात मावेन असा आनंद आहे. तुम्ही बघितलं तर असे चित्रपट करायचे असतील तर खूप त्याला बजेट लागतं, सगळ्या गोष्टी लागतात आणि मग हे सगळे अशी तुमची परिस्थिती असताना देखील तुम्ही एवढं मोठं जे पाऊल उचललं हे कसं शक्य झालं? सुरुवात तर केली होती की एक प्रोड्युसर होता, पण तो अनफॉर्च्युनेटली तो बॅकआउट झाला, कारण की थोडे दिवस लागले आम्हाला म्हणजे माझ्या मिस्टरांना स्टोरी लिहायला वगैरे सगळं पूर्ण व्हायला. तर तो बॅकआउट झाल्यानंतर मग आम्हीच ठरवलं की नाही, आपणच आता करूयात, की थोडेफार कुठून यांच्या मित्राकडून पैसे घेतले, थोडेफार काही घरातले दागदागिने ठेवले, काही यांचे मित्र आहेत त्यांना सजेस्ट केलं काही लोकांनी की यांना घ्या त्यांना घ्या वगैरे. मग असं करून आम्ही ही फिल्म उभी केली आहे. आणि म्हणजे तेच की याच्यातून सगळं ही फिल्म अशी आली आहे छान. काय स्वप्न बघताय तुम्ही आता कबीरकडून? कबीरकडून असं काही आता स्वप्न असंच की त्यांनी असं छान छान कामं करावीत आणि असेच मोठे मोठे अवॉर्ड त्याला मिळावे. तुम्ही जसं बोलता सांगितलं की तुमचा स्वामींचा एक अनुभव सांगितला की जे काही आहे ते आज स्वामींमुळेच आहे, तो अनुभव काय आहे? अनुभव म्हणजे कोणतीही गोष्ट स्वामींकडे मागितली तर ते नाही म्हणतच नाहीच. अगदी आता हे पण पुरस्कार पण म्हणा, स्वामींना म्हटलं स्वामी मिळू देत, मुलाचे एवढे कष्ट आहेत, स्वामींनी तो प्रसाद दिला. तर स्वामींना खूप मानतो आम्ही सगळेच. इनफॅक्ट आमच्या फिल्मचा पहिला सीन देखील आम्ही अक्कलकोटमध्येच शूट केलेला आहे आणि तिथूनच सुरुवात केलेली आहे. आणि स्वामींचा आशीर्वाद आहेच हे गृहीतच धरून चालते मी. नेहमी स्वामी पाठीशी असतातच. नक्कीच आपण बघितलं की स्वामी पाठीशी आहेत, यामुळेच आम्ही इतकं मोठं पाऊल उचललं आणि आज हे यश मिळालं. तर आई देखील कबीरची खूप खुश आहे. राष्ट्रीय फिल्म पुरस्कार चाइल्ड ॲक्टरसाठी कबीरला मिळाला आणि या कबीरला शोधत जे भाजपा झोपडपट्टीचे जे अध्यक्ष आहेत गणेश शिर्ला यांनी कबीरला शोधून काढलं आणि ह्या झोपडपट्टीमध्ये ते आले आणि ह्या कबीरचा त्यांनी सत्कार केला. आणि हे सगळं काही जे आहे आत्ता सत्कार असेल किंवा सगळं कबीरचं जे काही प्रसिद्धी असेल हे करण्यासाठी गणेश शिर्ला सरसावले आणि त्यांनी ह्या ठिकाणी सर्वांना बोलवलं. आत्ता गणेश शिर्ला आपल्यासोबत आहेत. काय सांगाल गणेशजी की कबीरने एवढी मोठी अचिव्हमेंट केली, ही जगासमोर आणण्यासाठी तुम्ही एवढी धावपळ करताय, सगळ्या गोष्टी करताय, हे कसं काय असं शक्य झालं आज? मुळात कबीरच म्हणजे परीस हिरा आहे. एक मी परवा दिवशी राष्ट्रपती पुरस्कार बाद होतो 71. त्याच्यामध्ये दिसलं की पुण्यातला एक आमचा मुलगा आणि पूर्ण माहिती घेतली तर असं कळलं की तो आमच्या पर्वती मतदारसंघातला. मी पर्वतीचा अध्यक्ष या झोपडपट्टी भागात तळागाळातलं मध्ये मी गुलटेकडी भागात जन्म घेतलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे झोपडपट्टी पोटाच्या खळगीपासून ते दैनिक कामापर्यंत जो संघर्ष असतो तो जवळनं पाहिलेला आहे माझ्या रूपात. त्यामुळं कबीर सारखे त्याचे पप्पा असतील
किंवा खंदारे कुटुंब असतील यांनी फारच संघर्षातनं हे सगळे पुरस्कार मिळवलेले आहेत. आणि त्यांना एका प्रकारे त्यांनी एक झोपडपट्टीतला उत्कृष्ट कलाकार ह्याची समाजासमोर एक चांगली पर्वणी दिलेली आहे. जिप्सचा पिक्चर तुम्ही पुढच्या काळात पाहावा हेच सर्वांना सदिच्छा आहे. केंद्राने द्रौपदी मुर्मू आमचे राष्ट्रपती आहेत, यांनी पहिल्या आदिवासी राष्ट्रपतींनी आमच्या वस्तीतल्या ह्या कबीर खंदारेला पुरस्कार दिला, त्यामुळं फारच मोठी